या देशामध्ये प्रत्येक माणूस म्हणजे राजकीय माणूस हा गुलाम झालेला मला कुठेतरी दिसतोय. जी काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मतदान असेल किंवा नसेल शेवटपर्यंत त्या ठिकाणी लढले. परंतु काँग्रेसने उभे केलेले उमेदवार हे अर्ध्यामध्ये पळून गेले किंवा लढलेच नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथले राजकीय पक्ष एकंदरीत गुलाम होतात आहेत का अशी एक परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवलेली आहे. RSS जे असणारं एक कॅरेक्टर बिल्डिंग ऑर्गनायझेशन म्हणून स्वतःला असं संबोधते, त्याचे मोहन भागवत सुद्धा नरेंद्र मोदीला गुलाम झालेले एकंदरीत दिसत आहेत. कारण का आंतरराष्ट्रीय आपण असं बघितलं तर पंतप्रधानाची असणारी चिथू व्हायला लागलेली आहे आणि देशाला ज्याला आपल्याला म्हणता येईल की आर्थिक दृष्टीने गुलाम करण्याची असणारी प्रक्रिया सुरुवात झाली आहे. मधु किश्वर असतील, सुब्रमण्यम स्वामी असतील किंवा वानखडे असतील, या सगळ्यांनी पंतप्रधानाच्या चारित्र्यावरती शंका व्यक्त केलेली आहे. आणि ही शंका व्यक्त केल्यानंतर RSS जे स्वतःला असणारं एक कॅरेक्टर बिल्डिंग ऑर्गनायझेशन म्हणतं, त्यांनी कुठल्याही पद्धतीने पंतप्रधानांना विचारलेलं नाही. हे जे पब्लिकली आरोप होतात आहेत, त्या पब्लिकली आरोपामध्ये तथ्य आहे का याच्या संदर्भातला खुलासा मोहन भागवत यांनी पंतप्रधानांना विचारलेला नाही. ज्या अर्थी ही हिंमत मोहन भागवत दाखवत नाहीत, त्या अर्थी मी असं मानतो की नरेंद्र मोदीने मोहन भागवत यांना सरळ गुलाम केलेली अशी परिस्थिती आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक देशातल्या राष्ट्राध्यक्षाने त्यांना जे पाहिजे ते करून घेतात आहेत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पंतप्रधानाचं वागणं किंवा त्यांच्या असणाऱ्या ज्या काही विकनेसेस आहेत, त्या विकनेसेस एक्सप्लॉइट करण्याचं चाललेलं आहे. आणि ते एक्सप्लॉइट करून जे ॲग्रिकल्चर मार्केट संविधानाने ह्या देशाच्या शेतकऱ्यांसाठी आरक्षित ठेवलं होतं, ते आता अमेरिकेबरोबरच्या करारनाम्यामुळे जगाला खुलं होणार अशी असणारी परिस्थिती आहे. अशी अनेक उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील की ज्याच्यामुळे देशाचं आर्थिक संकट हे वाढत चाललंय अशी परिस्थिती आहे. अशा ह्या परिस्थितीमध्ये सामान्य माणूस जो आहे, सामान्य माणसाने आपला आवाज उठवायला सुरुवात केली पाहिजे अशी अपेक्षा मी सामान्य व्यक्तीकडून करतोय. राजकीय व्यवस्था पॅरलाइज झालेली असेल तर लोकांनी पॅरलाइज होऊन चालत नाही. तर लोकांनी सर्व गोष्टी आपल्या ताब्यात घेऊन या व्यवस्थेला विचारायला सुरुवात केलं पाहिजे की तुम्हाला चारित्र्य आहे का हे सांगा, नसेल तर खुर्ची खाली करा. ही सांगण्याची ताकद सामान्य माणसाची आहे आणि तो अधिकार त्या सामान्य माणसाने बजावला पाहिजे अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतो आहोत. आमच्या परीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकजागृती आणि त्याच्याचबरोबर कुठल्या कुठल्या व्यवस्थेमध्ये आपण असणारा गुलाम होतोय हे मांडण्याचं कामकाज आम्ही त्या ठिकाणी करतोय. लोकांनी त्याला उठाव करावा अशी आमची अपेक्षा आहे.